हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त झणझणीत एकदम चमचमीत अशी पावभाजी कशी करायची ते पाहणार आहे। झटपट एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे। मस्त एकदम चमचमीत झालेली आहे, बघू शकताय। एकदम छान अशी झालेली आहे आणि सोप्या पद्धतीने आपण सांगितलेले आहे, तेवढीच चविष्ट बनते आणि झटपट अशी बनवलेली आहे। बघा मस्त छान झालेली आहे, एकदम चमचमीत आणि चविष्ट बनते बघा। नक्की या पद्धतीने एकदा तुम्ही पावभाजी करून बघा, तुमची पण मस्तच होणार। नक्की करून बघा, तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा पावभाजी करून बघा, तुमची पण चमचमीत छानच होणार। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा सर्वप्रथम मी 6 ते 7 बटाटे घेतलेले आहेत, या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत बटाटे। आणि फ्लॉवर पण मी इथे मध्यम साईजचा घेतलेला आहे। इथे 1 वाटी ताजा मटार घेतलेला आहे। इथे मी शिमला मिरची 200 ग्रॅम घेतलेले आहे बघा। आणि इथे मीडियम साईज ते 5 ते 6 टोमॅटो असे कट करून घेतलेले आहेत। इथे बीट पण थोडं घेतलेलं आहे कट करून। इथे बघू शकताय 10 ते 12 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। इथे आपण बटर पण घेतलेलं आहे। आणि इथे बघू शकताय 3 ते 4 चमचे आले लसूण पेस्ट घेतलेले आहे। आणि इथे पावभाजी मसाला घेतलेला आहे 5 ते 6 चमचे, तुमच्या आवडीनुसार मसाले घ्या। 2 ते 3 चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेले आहे। कसुरी मेथी घेतलेली आहे 1 चमचा। आता आपण भाज्या शिजत घालणार आहे, त्यासाठी बघा इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये जेवढं तेल घेतलेलं आहे त्यामधलं मी अर्ध तेल इथे घालणार आहे। 4 ते 5 चमचे होईल एवढं तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचे इथे बघा मी जिरे घातलेले आहे। जिरे छान फुलले की त्यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या। इथे 6 ते 7 बटाटे असे कट करून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून नंतर कट केलेला आहे। इथे बटाटे घातलेले आहेत, त्यानंतर फ्लॉवर मीडियम साईजचा फ्लॉवर घेतलेला, तो या पद्धतीने कट करून घेतलेला आहे, तो घातलेला आहे। मटर घालायचं। आणि टोमॅटो आपण 5 ते 6 कट करून घेतले, त्यातले अर्धे आत्ता वापरायचे, अर्धे आपण नंतर फोडणीमध्ये घालणार आहे। टोमॅटो पण घातलेले आहेत, इथे बीट पण घालून घ्यायचं। आणि जी आपण लाल मिरची पावडर 2 ते 3 चमचे घेतलेले आहे, कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली, त्यातली मी अर्धी इथे घातलेली आहे। भाज्यांचं चवीनुसार मीठ घालायचं आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची, हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनटं ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत। छान भाज्या परतल्या की भाजीला चव छान लागते। मी 2-3 मिनटं हाय फ्लेमवर परतून घेतलेले आहेत। यामध्ये 1 चमचाभर होईल एवढं बटर घालून घ्यायचं। इथे बघू शकताय बटर घालून छान अशी भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। छान अशी भाजी चव लागते बघा। बटर घातलेलं आहे 1 चमचाभर आणि मिक्स करून घ्यायचं। आणि यामध्ये शिजण्यापुरतं पाणी घालून घ्यायचं आहे। बटर घातलेलं आहे, आता मी इथे पाणी घालते। भाज्या बुडेल इतपत मी पाणी घालते, तुमच्या अंदाजाने तुम्ही पाणी घाला। इथे बघू शकता मी पाणी यामध्ये घातलेलं आहे। आता मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकण लावणार आहे। आता इथे बघू शकता मिक्स करून घेतलेलं आहे, याला झाकण लावून याच्या मी मीडियम फ्लेमवर 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे। शिट्ट्या करून कुकर थोडा थंड झालेला आहे, बघू शकताय। झाकण काढलेलं आहे। आता मॅशरने मी ह्या भाज्या मॅश करून घेते। जास्त पाणी जर वाटत असेल तर तुम्ही यातलं पाणी काढून नंतर तुम्ही भाज्या मॅश करून यामध्ये घालू शकता। इथे मी पाणी बघा जास्त घातलेलं नाही, त्यामुळे मी अशाच भाज्या मॅश करून घेते। जास्त पण एकदम मॅश करायचं नाही, थोडं थोडं नकळत जाडसर ठेवायचं। इथे बघू शकता या पद्धतीने मी भाजी मॅश करून घेते बघा, पटकन मॅश होते। जास्त पाणी असेल तर भाज्या व्यवस्थित मॅश करता येत नाहीत। इथे बघू शकता भाज्या छान मॅश झालेल्या आहेत, थोडं थोडं मोठं असं ठेवायचं। छान भाज्या मॅश झालेल्या आहेत। आता आपण फोडणी करून घेणार आहे। त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेले आहे। राहिलेलं सगळं तेल मी कढईमध्ये घातलेलं आहे। थोडीशी मोठीच कढई घ्या पसरट, म्हणजे पावभाजी छान बनवता येईल। त्यामध्ये 4 ते 5 चमचे होईल एवढं मी बटर घातलेलं आहे तेलाबरोबरच। आणि बटर थोडं वितळलं की त्यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालायची आहे। एकदम बारीक अशी मी शिमला मिरची कट करून घेतलेली आहे। बटर थोडं वितळलं की थोडेसे बटर असेल तोवर शिमला मिरची घालायची, म्हणजे छान असा फ्लेवर बटरचा शिमला मिरचीमध्ये उतरतो आणि भाजी छान चव लागते। शिमला मिरची मीडियम फ्लेमवर आपल्याला चांगली 4 ते 5 मिनटं परतून घ्यायची आहे। इथे बघू शकताय शिमला मिरची मी छान अशी परतून घेते बटरमध्ये, छान अशी बघा परतून घेतलेली आहे बघा, मस्त चव लागते। आता त्यानंतर आपण इथे बघा कांदे घेतलेले आहेत 5 ते 6 मी असे बारीक कट करून। कांदा
छान असा 5 ते 6 कांदे घेतलेले आहेत, एकदम बारीक असे कट करून घेतलेले आहेत. कांदा आपल्याला चांगला 2-3 मिनटं परतून घ्यायचा आहे, जास्त परतायचं नाही. 2-3 मिनटं आपल्याला कांदा इथं चांगला या पद्धतीने परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतलेला आहे, बघू शकताय. त्यामध्ये आता आले लसूण पेस्ट घेतलेली घालून घ्यायची. 3 ते 4 चमचे मी इथे आले लसूण पेस्ट घेतलेली आहे, ती घातलेली आहे. आले लसूण पेस्ट चांगले आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनटे इथे आले लसूण पेस्ट परतलेले आहे, बघू शकताय. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत. राहिलेले टोमॅटो मी घातलेले आहेत. यामध्ये आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. आपण भाज्या शिजताना भाज्यांचं मीठ घातलं होतं, इथे फोडणीमध्ये मीठ घालायचं. इथे बघू शकताय मीठ घातलेलं आहे. मीठ घालून मी 2-3 मिनटं असं परतून घेतलेलं आहे. टोमॅटो गॅसची फ्लेम हाय करून टोमॅटो 2-3 मिनटं परतून घेतलेले आहेत. आता टोमॅटो असे परतून घेतले की नंतर आपण टोमॅटो थोडेसे मऊ झालेले आहेत. आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि झाकण ठेवून याला 4 ते 5 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं. पण मध्ये एक वेळ हलवून घ्यायचं, कारण खाली लागू शकतं. इथे बघू शकताय चांगलं मी हे शिजवून घेतलेलं आहे झाकण ठेवून एकदम कमी गॅसवर. आता हे थोडंसं मॅश करून घ्यायचं, कारण आपण इथे भाज्या पण मॅश करून घेतलेल्या आहेत. जास्त पण मोठं ठेवायचं नाही, थोडंसं मॅश करायचं म्हणजे भाजीमध्ये छान मिक्स होतं. हे शिजलं की मऊ होतं, त्यामुळे मॅश पटकन होतं बघा. या पद्धतीने थोडंसं मॅशरने आपण मॅश करून घ्यायचं, छान चव लागते बघा. या पद्धतीने थोडंसं मी इथे बघा या पद्धतीने मॅश करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर बघा हे छान असं मॅश झालेलं आहे. भाज्या एक साईडला आपल्याला सारून घ्यायच्या. इथे बघू शकताय मॅश केल्यानंतर हे एक साईडला मी इथे सारून घेते. भाज्या मिक्स करून घेतलेला आहे आणि एक साईडला मॅश करून सारून घेतल्याच्या नंतर आता इथे बटर यातलं निघलेलं आहे. त्यामध्ये जर आपण इथे राहिलेली लाल मिरची पावडर, आपण इथे पावभाजी मसाला घेतलेला आहे, त्यातला अर्धा पावभाजी मसाला, कसुरी मेथी घालून घ्यायची. तुमची कोथिंबीर हवं असेल तर कोथिंबीर पण थोडी यामध्ये घाला. आणि इथेच बघा एक साईडला छान असं हे परतून घ्यायचं, म्हणजे छान भाजीला चव लागते बघा. इथे छान परतून घेतलेलं आहे. आता भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनटं असं भाज्यांबरोबर हे परतून घ्यायचं बघा. इथे बघू शकता हे मिक्स करून 2 मिनटं परतून घेते बघा. ते छान परतून घेतलेलं आहे. आता गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आणि यामध्ये मॅश केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. इथे बघू शकताय मी इथे मॅश केलेल्या भाज्या यामध्ये घालून घेते बघा. सगळ्या भाज्या मी इथे मॅश केलेलं कुकर म्हणून घालून घेते. इथे घातलेलं आहे बघा. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित असं यामध्ये घालून मी मिक्स करून घेते बघा. व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने. आता हे जास्त घट्ट आहे, त्यामुळे कुकरमध्ये पाणी घालून पाण्याचा अंदाज घेऊन यामध्ये पाणी घालून घ्यायचं, कारण हे थंड झालं तर अजून घट्ट होतं. त्यामुळे सुरुवातीला थोडंसं मॅश करून घेते बघा या पद्धतीने. मॅशरने थोडंसं भाज्या मी मॅश करून घेतलेल्या आहेत, मिक्स करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित असं. आणि नंतर कुकरमध्ये पाणी मी घातलेलं आहे आणि यामध्ये मी घालून घेते पाणी बघा. या पद्धतीने घालून घ्यायचं. तुमच्या अंदाजाने तुम्ही पाणी घाला, पण जास्त पण पातळ करायची नाही, जास्त पण घट्ट ठेवायची नाही, कारण ही थंड झाली की अजून घट्ट होते. त्यामुळे तुम्हाला आता ही पातळ थोडीशी वाटत असली तरी थंड झाली की अजून घट्ट होते बघा. पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकताय या पद्धतीने. आता इथं आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी हाय करायची आहे आणि याच्यावर थोडंसं बटर घालायचं आणि बटरवरच राहिलेली पावभाजी मसाला घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं. यामध्ये असं तुपावर भाजून घालायचं, छान चव लागते. मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि हे छान असं मिक्स करून आपल्याला यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि छान असं हे शिजवून घ्यायचं. लो फ्लेमवर भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून. इथे बघा छान असे याला उकळी यायला लागलेले आहे. मी झाकण ठेवून ही शिजवून घेणार आहे मंद आचेवर. 4 ते 5 मिनटं शिजवून घेतलेली आहे, बघू शकता. छान भाजी आपली शिजलेली आहे. मस्त अशी मिक्स करून घ्यायची. इथे बघू शकताय मी मिक्स करून घेते आणि गॅस बंद करून घेते बघा. असं शिजताना वर पाणी येतं, खाली घट्ट असं भाजी राहते, त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे. बघू शकताय मंद आचेवर 3 ते 4 मिनटं शिजलेली आहे. आता भाजी छान तयार झालेली आहे. आता मिक्स करून घ्यायची व्यवस्थित. असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे इथे. आणि याच्यावर थोडंसं राहिलेलं बटर घालायचं 1 चमचाभर. थोडंसं यावर बटर घालायचं चमचाभर आणि झाकण ठेवून 5 मिनटं अशीच वाफ द्यायची गॅस बंद करून. म्हणजे बटरचा फ्लेवर भाजीत उतरतो आणि छान भाजी आपली तयार होते. 1 चमचाभर होईल एवढं मी बटर इथे घातलेलं आहे. बघू शकताय गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे. आणि याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटं छान वाफ द्यायची. इथे बघू शकताय छान असं 5 मिनटाच्या नंतर मस्त असं याला वाफ लागलेली आहे. बटरचा फ्लेवर छान असा उतरतो. मस्त भाजी तयार झालेली आहे. सुगंध छान येतोय बघा. मस्त छान एकदम चमचमीत झणझणीत एकदम छान भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला बघून कळत असेल. टेक्स्चर बघू शकताय तुम्ही भाजीचं किती छान. आता पाव भाजून घेणार आहे. त्यासाठी मी इथे तवा गरम करायला ठेवलं. त्यामध्ये बटर घातलेलं आहे आणि पावाला पण आतून थोडं बटर लावलेलं आहे. दोन्ही साईडने पाव भाजून घ्यायचे. नंतर मधल्या साईडने पण पाव भाजून घ्यायचे. छान असे पाव भाजून घ्यायचे खमंग असे. मस्त चव लागते. हवं तर तुम्ही पावभाजी पण घालू शकता बटरमध्ये, नंतर भाजू शकता. छान सगळीकडून पाव मी भाजून घेतलेले आहेत आणि पावभाजी पण आपली तयार झालेली आहे. बघू शकताय मस्त एकदम हॉटेलपेक्षा भारी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने झटपट एकदम चमचमीत पावभाजी तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही टेक्स्चर बघू शकताय. मस्त लागते बघा. एकदम छान अशी झालेली आहे बघा. मस्त छान अशी झालेली आहे. पण झटपट चमचमीत होणारी पावभाजी करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने तुम्ही झटपट होणारी चमचमीत अशी पावभाजी नक्की करून बघा. तुमची पण छानच होईल चविष्ट चमचमीत. करून बघा. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.